वात कमी करण्यासाठी जेवढी औषधं वापरली जातात त्याच्यातली अर्धी औषधं तर आपल्या स्वयंपाकघरातच असतात, हे अगदी खरं. कारण वातासाठी जे काढे, चूर्ण, गोळ्या बनवल्या जातात त्याच्यासाठी लागणाऱ्या वनस्पतींच्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त वनस्पती आपल्या स्वयंपाकघरामध्ये फार पूर्वीपासून आढळतात. आणि म्हणूनच आपल्या आजच्या एपिसोडमध्ये आपण अशा कोणत्या वनस्पती, अशी कोणती औषधं आपल्या स्वयंपाकघरामध्ये आहेत आणि वात कमी करण्यासाठी आपण त्याचा उपयोग कशा पद्धतीने करून घेऊ शकतो हे बघणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर प्रसाद सनगर आणि तुम्ही बघताय श्रीकृष्ण आरोग्यवाणी. आपण आज आपल्या स्वयंपाकघरामध्ये वातावरती काम करणाऱ्या ज्या औषधी वनस्पती असतात त्या बघतोय आणि ह्याच्यासाठी मी काही निवडक औषधी वनस्पती ह्या व्हिडिओमध्ये घेतलेल्या आहेत. आता ह्यामध्ये ज्या वनस्पतींच्याबद्दल मी सुरुवातीला सांगणार आहे त्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि शेवटी सांगेन त्या कमी महत्त्वाच्या आहेत असं अजिबात नसून प्रत्येक वनस्पती, प्रत्येक औषधी द्रव्याचं महत्त्व हे त्याच्या त्याच्या ठिकाणी तेवढंच आहे. आणि म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत नक्की ऐका. ह्या लिस्टची सुरुवात सुंठीपासून करूयात. अनेक आजारांच्यामध्ये ही उपयोगी पडते म्हणून ह्याला विश्वभेषज असं म्हटलेलं आहे. पण वातामध्ये सुंठीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. ज्यावेळेला आपले सांधे दुखत असतात किंवा जखडलेले असतात त्यावेळेला पाव चमचा सुंठीचं चूर्ण जर आपण कोमट पाण्याबरोबर घेतलं तर आमपाचन करून आपली सांधेदुखी कमी होते. त्याचबरोबर सांधेदुखीच्या आजारांच्या मध्ये सुंठ आणि एरंडाचा काढा घेतला तरीही वेदना लवकर कमी यायला मदत होते. मायग्रेन किंवा सायनसमुळे जर डोकं दुखत असेल तर सुंठीचा डोक्याला लेप जर लावला तरीही तो त्रास लगेच कमी येऊ शकतो. सुंठ आणि गुळवेल ह्या तर दोघी जिवलग मैत्रिणी आहेत आणि ह्यांचा जर आपण एकत्र करून काढा घेतला तर ते आमवातासाठी बेस्ट मेडिसिन मानलं जातं. सुंठ ही उष्ण गुणधर्माची आहे आणि त्याच्यामुळे ती वात आणि कफ ह्या दोन्ही दोषांना कमी करते. पण तिचा विपाक मधुर असल्यामुळं ती पित्त वाढवत सुद्धा नाही. आणि म्हणूनच इंडियन क्रिकेट टीममध्ये विराट कोहलीचं जसं स्थान नेहमी फिक्स असतं तसं प्रत्येक वाताच्या औषधामध्ये सुंठीचं स्थान फिक्स असतं. वाताच्या तक्रारींच्यामध्ये साक्षात अमृत मानली जाणारी दुसरी वनस्पती म्हणजे लसूण. आपण लसणाचा 1 चमचा रस, सुंठीचं 1 चमचा चूर्ण आणि 15 ml एरंडेल तेल जर घेतलं तर ते एक बेस्ट पेन किलर कॉम्बिनेशन आहे. त्याचबरोबर लसूण आपल्या नसांना ताकद देत असल्यामुळं सायटिकासारखे जे नसांचे विकार आहेत, ज्याच्यामुळे नसांच्या मध्ये वेदना होतात, त्यांच्यामध्ये सुद्धा लसणाचा खूप चांगला वापर होतो. जर सांधे दुखत असतील तर तिथं आपण लसूण आणि हळद यांचा एकत्र करून लेपसुद्धा लावू शकतो. आणि कधी जर हाडांचं फ्रॅक्चर झालेलं आहे आणि तिथं जर सूज येऊन वेदना होत असतील तर तिथंसुद्धा आपण लसूण आणि गव्हाच्या पिठाचा पोटीसही बांधू शकतो. त्याचबरोबर जर कान दुखत असेल तर लसणानं सिद्ध केलेलं तेलसुद्धा त्वरित कानाचं दुखणं कमी करतं. आणि बऱ्याच वेळेला वाताचं दुखणं हे फक्त सांध्यांच्या मध्येच असतं असं नसून पोटामध्ये सुद्धा ज्या वेळेला असतं त्यावेळेला लसूण, जिरे, सेंधव आणि हिंग ह्यांचं जर मिश्रण आपण कोमट पाण्याबरोबर घेतलं तर पोटातला वायू आणि तिथल्या वेदनासुद्धा कमी होतात. ओटी पोटामध्ये जर पाळीच्या वेळेला दुखण्याची तक्रार जर स्त्रियांना असेल तर तिथंसुद्धा लसणाचा रस एरंडेल तेलाबरोबर जेवणाच्या अगोदर घेतला तर चांगला फायदा होतो. आता एवढे सगळे फायदे होतात म्हणून लसणाला महौषध असं म्हटलेलं आहे. म्हणजेच सगळ्यात महान औषध असं त्याला म्हटलं गेलं आहे. पण ह्याच्यामुळं पित्तदोष वाढतो आणि त्यामुळं ज्यांना पित्ताच्या तक्रारी आहेत, ज्यांची उष्ण प्रकृती आहे, त्यांनी लसणापासून थोडं जपून राहायला पाहिजे. आयुर्वेदामध्ये जिथं जिथं वेदनाशामक औषधींचा उल्लेख आला आहे तिथं ओव्याचा सुद्धा प्रत्येक वेळेला समावेश केला गेला आहे. कारण ओवा अडकलेल्या वाताला त्याची योग्य दिशा देतो आणि म्हणून दुखण्याच्या तक्रारी बऱ्याच अंशी कमी करतो. ज्यावेळेला पोटामध्ये वायू असतो आणि मुरडा येत असतो त्यावेळेला जर आपण ओवा चवळून खाला आणि त्याच्यावरती पाणी पिलं तर वेदना लगेच थांबतात. ओटी पोटामध्ये जर वेदना होत असतील तर त्याच्यामध्ये ओवा आपण रिकाम्या पोटी घेतला तर त्या वेदनासुद्धा पेन किलरपेक्षा लवकर कमी येऊ शकतात. जर सांधेदुखी असेल, पाय मुरगळला असेल तर तिथं ओव्याचं चूर्ण एरंडेल तेलाबरोबर मिक्स करून ती पेस्टसुद्धा आपण लेप म्हणून लावू शकतो. आणि जर तापामध्ये अंग मोडून आला असेल तर तिथंसुद्धा थोडा भाजलेला ओवा आपण घेतला कोमट पाण्याबरोबर तर हे अंग मोडून येणं सुद्धा कमी होऊ शकतं. फक्त ओवा अति उष्ण असल्यामुळे ह्याच्यामुळे तोंड येणे, डोळ्यांची, हातापायांची जळजळ होणे ह्या तक्रारी होऊ शकतात. आणि म्हणून ज्यांना पित्ताची तक्रार आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत किंवा जर दुपारची वेळ असेल तर ओवा शक्यतो अशा वेळी टाळायला हवा.
वाताच्या वृक्ष गुणामुळे जर शरीराची झीज झाली असेल किंवा त्याच्या चलगुणामुळे हातापायांची थरथर होत असेल तर इथे एक उत्तम औषध आपल्या स्वयंपाकघरामध्ये असतं, ते म्हणजे उडीद. जर आपण उडदाचं चूर्ण किंवा उडदाचं सूप घ्यायला सुरुवात केली तर वाताच्या ह्या तक्रारी तर कमी होतातच, त्याचबरोबर शरीराला आलेला थकवासुद्धा दूर होतो. माश बलादी काढ्यासारखी अनेक औषधी आहेत ज्यांच्यामध्ये उडदाचा वापर केलेला आपल्याला दिसून येतो. ज्यावेळेला तुम्हाला जुनाट वात विकारामुळं अगदी वातानं वात आणलाय असं वाटत असेल तर त्यावेळेला उडदाची साथ तुम्ही नक्कीच घ्यायला पाहिजे. यानंतर 5वं औषध आहे ते म्हणजे हळद. पी हळद आणि हो गोरी एवढाच कॉस्मेटिक पर्पजसाठी आपल्याला हळदीची आठवण येते, पण देवपूजेपासून पोटपूजेपर्यंत हळद ही सगळीकडे वापरली जाते. हळद ही अँटी इन्फ्लामेटरी असल्यामुळे सांध्यांच्या मध्ये असणारी सूज ह्याच्यामुळे कमी होते आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रचूर अँटीऑक्सिडंट्समुळं सांध्यांच्या होणाऱ्या झिजेला सुद्धा ह्याच्यामुळे ब्रेक लागतो. हळद आपण दूध किंवा तुपाबरोबर घेऊ शकतो किंवा कोमट पाण्याबरोबर सुद्धा हळदीचा चांगला फायदा होतो. जर एखाद्या सांध्याला मार लागल्यामुळे इजा झाली असेल तर तिथं आपण हळदीचा लेपसुद्धा लावू शकतो. आणि वात वाढल्यामुळं जर त्वचा सुरकतलेली असेल किंवा कोरडी पडली असेल तर तिथं आपण हळद दूध किंवा साईबरोबर एकत्र करून सुद्धा लावू शकतो. वात हा गतिशील आहे आणि ज्या वेळेला त्याच्या गतीला अडथळा येतो त्यावेळेला वाताचे विकार व्हायला लागतात आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा वात विकार म्हणजेच पक्षाघात, पॅरालिसिस आपल्याला दिसतो. आणि इथं आपली 6वी वनस्पती आपल्याला उपयोगाला येते ती म्हणजेच हिंग. जर आपण अर्धा चमचा हिंग पावडर 1 चमचा एरंडेल तेलाबरोबर जेवल्यानंतर घ्यायला सुरुवात केली तर ह्या तक्रारीच्या मध्ये आपल्याला चांगला आराम भेटतो. त्याचबरोबर जर पोटामध्ये वायू साचला असेल तर आपण हिंग आणि एरंडेल तेलाचा लेपसुद्धा लावू शकतो. जर तुम्हाला चांगली भूक लागत नसेल, ताटावरती बसल्यावरती जेवण जात नसेल तर जेवणाच्या सुरुवातीला तुपाबरोबर पाव चमचा हिंग पावडर आपण एकत्र करून खाली तरी फायदा होतो. आणि भूक तर लागते पण जेवलेलं जेवण जर पचत नाही असं वाटत असेल तर जेवणाच्या मध्ये पाव चमचा हिंग कोमट पाण्यावर घेतलं तरीही फायदा होतो. यानंतरचं 7वं औषध आहे बडीशेप. आमवाताच्या तक्रारीमध्ये बऱ्याच वेळेला कणकण येते आणि अंग मोडून आल्यासारखं वाटतं. तिथं बडीशेप चवळून जर त्याच्यावरती कोमट पाणी घेतलं तर आमपाचन होऊन हे दुखणं आणि कणकण कमी होते. जर सांधे दुखत असतील तर इथं आपण बडीशेप, ओवा आणि सेंदव ह्यांचा लेप करू शकतो किंवा ह्याच गोष्टी आपण कोमट पाण्याबरोबर पोटातून घेण्यासाठी सुद्धा वापरू शकतो. आणि जर प्रसूतीनंतर स्त्रियांना जर थकवा आला असेल आणि वाताचा ज्वर आला असेल तर इथं सुद्धा बडीशेप, बाळंतशेप, वावडेंग आणि सुंड ह्यांचं मिश्रण जर आपण कोमट पाण्याबरोबर दिलं किंवा दुधाबरोबर जर दिलं तर ही कणकण आणि थकवा सुद्धा कमी येतो. यानंतर 8वं औषध जे की पोटातल्या वायूवरती काम करतं ते आहे सेंधव मीठ. सेंधव मीठ जर कधी पोटात वायू साचला असेल, पक्वाशयामध्ये वायू अडकून बसला असेल तर चांगलं काम करतं. पक्वाशय हे वाताचं महत्त्वाचं स्थान मानलंय आणि त्यामुळं सेंधव मिठाचं ज्या वेळेला इथल्या वायूवरती काम होतं त्यावेळेला संपूर्ण शरीरातला वायू कमी यायला ह्याच्यामुळे मदत होते. त्याचबरोबर जर तुम्हाला सांधेदुखी असेल आणि तुम्ही गरम पाण्यामध्ये सेंधव मीठ टाकून त्याचा शेक घेतला तर तोही त्रास कमी होतो. आमवातामध्ये मात्र ह्या सेंधव मिठाची पुरचुंटी बांधून तुम्ही त्याचा कोरडा शेक सुद्धा घेऊ शकता, त्यानं आमवाताचं दुखणं सुद्धा कमी होतं. यानंतरचं औषध आहे तीळ. थंडीच्या दिवसामध्ये वाढलेला वात कमी करण्यासाठी आपण तिळगुळ तर खातच असतो. हेच तीळ जर सकाळच्या वेळेला उपाशीपोटी आपण 1 चमचा खाल्लं आणि त्याच्यावरती जर आपण कोमट पाणी किंवा दूध घेतलं तर सांध्यांची झीज सुद्धा यामुळे कमी होते. तिळाचं तेल अभ्यंग जर केलं तर ते उत्कृष्ट वातनाशक आहे हे तर आपल्याला माहिती आहेच. त्यानंतर शेवटचं औषध म्हणजे शेवगा. आपण पावसाळ्याच्या दिवसांच्या मध्ये वात कमी करण्यासाठी शेवगा खातोच, कारण ह्याच्यामुळे सांध्यांची झीज कमी होते, सांध्यांच्या मध्ये येणारा कटकट आवाज सुद्धा कमी होतो. वात कमी करण्यासाठी आपण शेवग्याची भाजी तर खायला पाहिजेच, सोबतच आपण शेवग्याच्या पानांची जर पुरचुंडी बांधली आणि त्याचा जर दुखऱ्या सांध्यावरती शेक दिला तर त्याचं दुखणं सुद्धा कमी होतं. शेवग्यामुळे नसांच्या मधला वात कमी होत असल्यामुळे सायटिका सारख्या तक्रारींच्या मध्ये शेवग्याच्या शेंगांचं सूप जर आपण सुंठ घालून घेतलं तरीही त्याचा फायदा चांगला होतो. या व्हिडिओनंतर जर तुम्ही स्वयंपाकघरात गेला तर तुम्हाला तिथं फक्त मसाल्याचा डबा आणि वेगवेगळ्या बरण्या दिसणार नाहीत, तर त्याच्या प्रत्येकामध्ये लपलेला आयुर्वेद तुम्हाला दिसायला सुरुवात होईल. आणि म्हणून इथून पुढे
जर तुम्हाला काही वेदना होत आहेत आणि आता पेन किलर घ्यायला पाहिजे असं वाटत असेल तर थोडं थांबा. वरच्यापैकी एखादा उपाय करून बघा. तुमची पेन किलर बऱ्याच वेळेला तुम्ही टाळू शकाल. आणि ह्यातूनही जर तुम्हाला खूप त्रास वाटला तर तुम्ही जवळच्या डॉक्टरांचा नक्कीच सल्ला घेऊ शकता. आपण वातामध्ये आहार काय घ्यायला पाहिजे, कोणत्या गोष्टी समाविष्ट करायला पाहिजेत, वाताच्या तक्रारी जर जास्त झाल्या तर कोणती पंचकर्म कशा पद्धतीने करायला पाहिजेत, ह्याचेही काही व्हिडिओ बनवलेले आहेत. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. ते व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील, ते सुद्धा तुम्ही बघून घ्या. या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतोय. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.